नमस्कार. कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजेच KDMC याने 27 गावे घेतलेली आहेत आणि त्यांचा एकच उद्देश आहे की सर्वांगीण विकास हा झाला पाहिजे. परंतु विकास नक्की झाला कोणाचा? इथल्या नागरिकांचा की इथल्या बिल्डरांचा? जो लोढा बिल्डर्स आणि जे इतर बिल्डर्स आहेत यांना बोलतो ना की यांना फक्त कुशीमध्ये घेतलं जातं आणि बाकीच्यांना वालीत टाकलं जाते, अशी परिस्थिती झालेली आहे. आता बाकी मुद्दे जाऊ द्या, फक्त आता एकच मुद्दा बोलतो आहे की आता आहे ना तुम्ही आता प्रत्येकजण लग्नामध्ये गेले असाल तुम्ही आणि ज्या रोडद्वारे तुम्ही गेले असेल जसे की काटेरी पाईपलाईन ते डावलपाडा या रोडमध्ये एवढा कचरा सजलेला आहे ना की तिथे ट्रॅफिक झाली आणि तिथे ना 2 मिनटं गाडीवर आहे ना असं वाटतं की गाडी सोडून जावं अशी परिस्थिती आहे. एवढा वास सुटलेला आहे आणि कचरा आहे ना कोणी उचलला जात नाही. कचऱ्याचे ढीगचे ढीग डोंगरचे डोंगर तुम्हाला दिसतील. काटेरी पाईपलाईन ते डावलपाडा या एरियामध्ये बोलतोय मी. आणि नेवालीपाडा इथे ते जो स्कूल आहे तिथे मध्ये त्याचं स्कूलचं नाव मला माहीत नाही आता. आता तिथे तर अक्षरशः आहे ना तर कचऱ्याच्या ढिगाला अशी आग लावली जाते आणि त्या आता कचरा जाळल्यावर जो बोलतो ना जाळल्यावर जो एक प्रकारे विषच निघत असतो आणि त्याचा परिणाम आहे ना किती होत असेल ना तिथल्या लोकांवर. आता हे आहे ना स्लो पॉइझन आहे एवढं तर नक्की. आणि याची दक्षता KDMC घेत नाही आणि KDMCला जर लेटर दिला तर ती बोलते की इथले जे प्रभागचे नगरसेवक आहेत त्यांना तुम्ही लेटर द्या, नंतर आम्ही हे करू. आता या गोष्टी यांना का डोळ्याने दिसत नाही का? लोढा बिल्डर्सनी जर यांना एक फोन केला किंवा त्यांच्या तर तिथले रस्तेसुद्धा हे क्लीन करायला एका दिवसामध्ये करतात आणि त्यांच्यासाठीच ही KDMC आहे का असं मला तरी वाटतं. आणि प्रशासनाने आणि जो कोणी आयुक्त आहे KDMCचा त्यांनी एकदा विचार करा, एकदा या आणि या रोडवर एकदा बघा की किती कचरा पडलेला आहे. त्याला आग लावू नका तर उचला आणि कुठेतरी डम्पिंग ग्राउंड आहे तिथे टाका. नसेल तर तिथे त्या लोकांसाठी जो कचरा तिथे साचत आहे तिथे काहीतरी सुविधा द्या किंवा त्याला जमिनीमध्ये पुरवा. हीच